जोक्स विनोद व्हिडिओ बघा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. लग्नाच्या मांडवात का नाही नवरा नवरीला म्हणाला, तुला माहिती आहे लग्न होण्याआधी माझी 10 मुलींची अफेअर्स होती. नवरी उत्तरली, वाटलंच होतं मला. आपल्या दोघांच्या कुंडल्या जुळल्या म्हणजे सगळे गुण जुळलेच असणार. कुलकर्णी स्थळ बघायला आलेला असतात. कुलकर्णी, गाता येतं का? मुलगी, हो. कुलकर्णी, गाऊन दाखव. मुलगी म्हणते, अहो तो काय बाहेर वाळत टाकला आहे. कुलकर्णी, हो, वाळू दे मग, वाळू दे. मुलगी बाहेर जाते आणि मुठभर वाळू आणून देते त्या कुलकर्णीला. कुलकर्णी चक्कर येऊन पडतो. थोड्या वेळाने तो तिला विचारतो, आणखीन काय काय येतं ग तुला? मुलगी, सगळं येतं. कुलकर्णी, तरी पण? मुलगी, ताप येतो मला, घाम येतो मला, कंटाळा येतो मला, राग येतो आणि वैताग पण येतो. मुलगी रॉक्स. मांडवामध्ये नवरी मुलीला मान खाली घालून बसलेले बघून एक म्हातारी बाई बोलली, नवरी मुलगी किती सुशील आणि संस्कारी आहे. जेव्हापासून बसल्या का नाही मान खाली घालून आहे. एकदाही नजर वर करून पाहिलं नाही. पाठीमागून आवाज आला, ओ आजी, नवरी व्हॉट्सअपवर ऑनलाईन आहे. मुलगी, माझ्याकडे असं काय बघत आहेस? तुला कोणी बहीण नाही आहे का? मुलगा, आहे ना, म्हणून तर बघत आहे. मुलगी, का? कारण ती मला म्हणाली, गोरी गोरी पान आणि फुलासारखी छान. दादा का नाही मला एक वहिनी आण. एका नवविवाहित तरुणी मैत्रिणीकडे नवऱ्याबद्दल तक्रार करत असते. त्यांच्या मूडचं काही कळत नाही बघ. सोमवारी त्यांना बटाट्याची भाजी आवडीने खाल्ली, मंगळवारीही खाल्ली, बुधवारीही बटाट्याची गुपचूप भाजी खाल्ली, गुरुवारीही खाल्ली ग मुकाट्यानं, आणि शुक्रवारी पुन्हा केली तर म्हणतो की बटाटा ही काय खाण्यासारखी गोष्ट आहे का? एका मुलीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मेसेज सेंड केला, आपलं लग्न होऊ शकत नाही कारण माझं लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरलं आहे. मुलगा मेसेज वाचून खूप दुःखी होतो आणि रडायला लागतो. 2 मिनिटांनंतर त्या मुलाला मेसेज येतो, सॉरी सॉरी, चुकून तुम्हाला हा मेसेज सेंड झाला. हां, येणारा मुलगा कोकणात मुलगी बघायला जातो आणि तो मुलीला प्रश्न विचारतो, इंग्लिश जमतो का हो तुम्हाला? मुलगी, हो, पण सोडा असेल तरच. चला लग्न करूया, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला म्हणते. आता आपल्याला लग्न करायला पाहिजे. बॉयफ्रेंड, ते ठीक आहे, पण आपल्याशी लग्न करणार तरी कोण हो? माणूस जेव्हा लग्नाच्या आधी कुण्या स्त्रीचा हात पकडतो का नाही तेव्हा ते प्रेम असतं, पण लग्नाच्या नंतर तो तिचा हात पकडतो तो सत्ताचा बचाव असतो. प्रेम जिच्यावर करायचं का नाही तिच्याच घराभोवती फिरायचं आणि एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं, दाबून जेवायचं, सगळं विसरून बघा. लग्नाच्या पंक्तीत गंगाराम बराच उशिरा जेवत असतो. एक माणूस विचारतो, किती टाईम झालाय, किती जेवत आहे? गंगाराम, माझा कधीच झालंय, पण लग्नपत्रिकेत जेवणाची वेळ होती 1 ते 4 म्हणून जेवतोय अजून मी. एक उंदीर वाघाच्या लग्नामध्ये फुल जोशात नाचत असतो. हत्ती येतो आणि पाहून उंदराला विचारतो, अरे तू इतका का खुश आहेस, किती जोशात नाचतोयस? उंदीर म्हणतो, मित्रा, तुला नाही कळणार ते. माझ्या लग्नाच्या अगोदर मी पण वाघ होतो. मी आज चेहऱ्याच्या एका बाजूला डव लावला आणि एका बाजूला बायकोनं कानाखाली लावली. कानाखाली लावलेली बाजू जास्त चमकत होती बघा. एकदा एका मुलीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मेसेज सेंड केला, आपलं लग्न होऊ शकत नाही, माझं लग्न एका दुसऱ्या मुलाबरोबर ठरलंय, मला विसरून जा. मेसेज वाचून तो मुलगा रडायला लागतो. थोड्या वेळानं मेसेज पुन्हा येतो, सॉरी सॉरी, चुकून तुम्हाला सेंड झाला मेसेज. मुलीला बघायला पाहुणे येतात आणि एक प्रश्न विचारतात. प्रश्न, जमिनीच्या दुप्पट काय आहे? उत्तर, जमिनीच्या दुप्पट कुत्रा. कसं काय? कारण जमीन म्हणजे भू आणि कुत्रा म्हणजे भुबू. एकदा एका मुलाला एका मुलीनं प्रपोज केलं लग्नासाठी. ती भडकली. तिने त्याला धुतला, अगदी लोळवला. कपडे झटकत तो उठला आणि म्हणाला, तर मी नाही समजू का?
प्रियकर, माझा काकांनी माझ्या नावावर एवढी संपत्ती ठेवली आहे म्हणून तू माझ्याशी लग्न करतेस का? प्रियशी, काही काय, एवढी संपत्ती दुसऱ्याला कोणी तुला दिली असती तरी मी तुझ्याशीच लग्न केलं असतं. मुलगा मुलगी बघायला जातो. मुलगा, माझी एक अट आहे, माझ्या लग्नात घरचे कोणच येणार नाही. दोघांच. मुलगी, का हो? मुलगा, आपल्याला कुठे बोलवलं होतं त्यांनी? साखरपुडा आणि लग्न यामध्ये जर खूप दिवसाचं अंतर असेल तर याचा वैताग कुणाला होतो? मुलाला नाही, मुलीला नाही, मोबाईल कंपन्यांना होतो. बायको, अहो तुम्ही लय भोळे आहात, तुम्हाला कोणीही बसवू शकतो. नवरा, सुरुवात तुझ्या बापाने केली. बायको, लाज नाही वाटत स्वतःचं लग्न झालंय तरी मुलीकडे पाहता? नवरा, असं कुठे लिहिलंय की उपवास असताना मेनू कार्ड पाहू नये? मुलगी, बघायला जातात. मुलगी मुलाला विचारते, प्रेम काय आहे? मुलगा, काय माहीत, आपल्याला फक्त लाईन मारता येते. काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती. बायको, एकटीच आली असेल. नवरा, हो, कसं माहीत? बायको, कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता. बायको, हॅलो, कुठे आहात? नवरा, ऑफिसमध्ये. तू? बायको, मी KFC मध्ये तुमच्या मागे 2 टेबल सोडून पोरं विचारतायत पप्पांबरोबर आत्या कोण आहे? मुलगी पाहण्याचा कार्यक्रम चालू होता. मुलाने मुलीला प्रश्न विचारला, इंग्लिश जमते का? मुलगी लाजत म्हणाली, तुम्ही प्रेमाने पाजत असाल तर गावठी पण जमेल. लग्न माझ्या मित्राने मला विचारले, दुकान कामासाठी लग्न झालेला कामगार पाहिजे, अशी पाटी का लावलेस? मी म्हणालो, काही नाही रे, लग्न झालेल्या पुरुषात सहनशक्ती जास्त असते. झंप्या, अगं आपलं लग्न झाल्यावर तुझा बाप हुंड्यात मला कार देईन ना. चिंगी, तुला कशाला हवी आहे कार? देवाने 2 पाय कशाला दिले? झंप्या, ब्रेक आणि एक्सिलेटर दाबायला. गण्या, काय रे, तुझे आणि वहिनीचे भांडण मिटले का? म्हण्या, हो, गुडघ्यावर रांगत रांगत आली होती माझ्याकडे. गण्या, हो का, मग काय म्हणाला रे वहिनी? म्हण्या, कॉटच्या खाली लपवू नका, या बाहेर, मारणार नाही मी.